आझाद मैदानामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यात आलं। लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेऊ खासदार वर्षा गायकवाड यांनी आश्वासन दिलं। सर्व आंबेडकरी पक्ष भिक्खू संघाच्या वतीने आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ज्या तऱ्हेने 1 वर्षामध्ये बिहारच्या सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं, हा कायदा रद्द करायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने न केल्यामुळे आज सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं। संसदेमध्ये मागणी करतो, विधानसभेत मागणी केल्यानंतर जर त्याकडे लक्ष दिलं जात नसेल तेव्हा लोकांनी इसीलिए आणि त्याच्यामध्ये आम्ही बोलत आहोत की जेणेकरून केंद्र सरकारमध्ये मोदीची सरकार त्यामध्ये करावी। तर आझाद मैदानामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यात आलेलं आहे। मनीष गांगुर्डे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मनीष, आपण पाहतोय आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आझाद मैदानामध्ये केलं जात आहे। तुमच्यासोबत काही आंदोलक देखील आहेत, तर त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? आपण जर बघितलं तर बिहार मधील बोधगया महाबोधी महाविहार आहे, ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती ते ठिकाण आहे आणि ते त्या ठिकाणामधून बौद्धांची अशी मागणी आहे की हे विहार जे आहेत ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं। आणि याकरिता आज संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे पण नेते आहेत, आंबेडकरी चळवळीतले नेते आहेत, राजकीय पक्ष आहेत, राजकीय संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्या सगळ्या एकत्र येऊन आज आझाद मैदानात या ठिकाणी मोर्चाचं आंदोलन करण्यात आलं आहे आणि संयुक्त आंदोलन आहे। थोड्याच वेळापूर्वी खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विनंती केली की आपण एक शिष्ट मंडळ घेऊन देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ आणि हे जे महाबोधी महाविहार जे आहे ते मुक्ती आंदोलनासाठी त्यांच्याजवळ जाऊन आपण एक निवेदन देऊ, अशी देखील मागणी वर्षा गायकवाड यांनी रामदास आठवलेंकडे केली आहे। येत्या काळामध्ये लवकरच देशाच्या पंतप्रधानांची भेट आंबेडकरी चळवळीचे नेते घेतील। शुभम। अगदी मनीष, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।